सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ शन या स्टोरीचे 78 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आर्यननं ऋषीसोबत फ्रेंडशिप करण्यासाठी त्याला एप्रिल फुल करत परीला किडनॅप केली आणि पुन्हा घरी सोडली आणि ऋषीला बीचवर बोलवून घेतला आणि तिथं त्याला सरप्राईज देत फ्रेंडशिपची रिक्वेस्ट केली आणि ऋषीने सुद्धा लगेच त्याची फ्रेंडशिप ॲक्सेप्ट केली आणि दोघेही त्या समुद्राच्या किनारी त्या सुंदर अशा वातावरणात ड्रिंक करत बसले. आणि ऋषी हसून म्हणाला, मिस्टर आर्यन, सिरियसली मी खूप घाबरलो होतो. आजपर्यंत कधीही कुठल्याही गोष्टीत घाबरलो नाही, पण परीचं किडनॅप झालं आणि मी हादरलो. आणि खरं सांगू, परी म्हणते ते खरं आहे, तुम्ही खूप नॉटी आहात. आणि आर्यनसुद्धा ओठ बाहेर काढून खांदे उचलून म्हणाला, येस मी आहेच असं त्याला मी काय करू, पण खरं आहे तुझं. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीला कोणी किडनॅप केलं असं जर ऐकलं तर भीती तर वाटणारच. तुझ्या जागी कोणीही असता तर असंच झालं असतं. आणि परी मला खूप जास्त ओळखते. लहानपणापासून आम्ही खूप चांगले बेस्ट फ्रेंड आहोत. रादर तुला सांगू, आत्तापर्यंत तुम्हा दोघांचं लग्न होण्याच्या आधीपर्यंत ती प्रत्येक गोष्ट माझ्या चॉईसनं घ्यायची. आणि ती इतकी जिद्दी आणि हट्टी आहे, माय गॉड. मी कितीतरी वेळा तिच्या हातून मार खाल्ला आहे. तिच्या मनासारखं नाही झालं ना तर ती नुसती आदळआपट करायची आणि तिच्या बेडरूममधल्या आणि ड्रेसिंग टेबलमधल्या सगळ्या वस्तू बाहेर फेकायची. आणि तिला फक्त शांत एकच व्यक्ती करायची, ती म्हणजे, तसा ऋषी त्याला अडवत म्हणाला, ते म्हणजे तुम्ही, राईट? तिचा चिकू. आणि आर्यन हसून म्हणाला, राईट. ती कोणाचं ऐकतच नसायची, अगदी तिच्या मॉम अँड डॅडचं सुद्धा नाही. बट रिअली मनापासून सांगतो, तुझ्यासोबत ती आली आणि ती खूप मॅच्युअर झाली आहे. पूर्वीची परी वाटतच नाही. आणि अशी काय जादू केलीस तू तिच्यावर, हे मला जरा सांगशील का? आणि ऋषी हसून म्हणाला, जादू वगैरे काही नाही, पण ती माझं ऐकते. तिच्यामध्ये एक देशाप्रती काहीतरी करण्याचा जज्बा निर्माण झाला आणि ती मॅच्युअर पण झाली आणि कदाचित माझा रिस्पेक्ट करते. मी एक ऑफिसर असल्यामुळे तिने माझं काम बघितलं आणि माझ्या आजूबाजूला सगळेजण माझं रिस्पेक्ट करतात म्हणून ती शांत असते. आणि आता लग्न झाल्यानंतर सुद्धा बायकोवाला हट्ट करत नाही. आणि आर्यन चकित होऊन मला, वॉट, काय सांगतोस काय? मला तर वाटलं होतं जो परीचा नवरा होईल ना त्याचं काही खरं नाही. तिनं बेडरूममध्ये घालून ठेवलेला गोंधळच त्याला सावरत बसावं लागेल. आणि ऋषी हसून म्हणाला, इतकी वेळ अजून माझ्यावर आली नाही आणि इन फ्युचर येईल की नाही हेही सांगू शकत नाही. आणि आर्यन म्हणाला, कळेल, लवकरच कळेल. मग दोघांच्या अशाच गप्पा सुरू होत्या. रात्र बरीच झाली होती आणि आता परीनं फोन केला आणि आर्यनला म्हणाली, चिकू, तुझं झालं की नाही रे? आणि आर्यन म्हणाला, परी, आता मी तुझ्या नवऱ्याला किडनॅप केलं आहे, तू ये त्याला सोडवायला. आणि परी हसून म्हणाली, आर्यन, बिझनेस सोडून आता असले धंदे सुरू केलेस का? मला आधी सांगितलं असतं तर मी ऐकलं असतं तुझं ना. मला बेशुद्ध करायची काय गरज होती? आणि आर्यन हसला आणि म्हणाला, बेबी, मला ना या ड्रामामध्ये रिअलिस्टिकपणा आणायचा होता. सगळं कसं रिअल वाटायला हवं असं वाटलं मला. आणि परी हसून म्हणाली, तू आणि तुझे प्लॅन एकदम बुद्धू असतात. चल ठेव आता फोन. आणि आर्यनच तिला म्हणाला, परी, तू झोपून टाक, कारण मी इतक्यात ऋषीला सोडणार नाही, समजलं? त्यामुळे तू झोपली तरी चालेल, आम्हाला खूप उशीर होणार आहे. आणि ती म्हणाली, ऋषीला फोन दे. आणि आर्यन म्हणाला, नो बॉस, सॉरी, तुझा हस्बंड आता माझ्या कब्जामध्ये आहे. जे काही बोलायचं असेल ते इथे बोल, माझ्याकडे. आणि परी थोडीशी नाटीपणा करत हसत म्हणाली, आणि जर मला त्याला किस करायचा असेल तर? आणि आर्यन म्हणाला, नो प्रॉब्लेम, आय हॅव नो प्रॉब्लेम. तुझ्यामध्ये हिंमत असेल तुझ्या नवऱ्यासमोर इथे मला किस करायची तर बघ. आणि परी म्हणाली, शटअप चिकू, आणि ऋषीला मेसेज दे, लवकर घरी ये म्हणावं, काहीही बोलतो हां तू. आणि असं म्हणून तिनं फोन ठेवता ठेवता त्याला म्हणाली, तूही घरी जा, स्वीटी तुझी वाट बघत असेल. आणि मग फोन ठेवला आणि ऋषी हसून म्हणाला, खरंच खूप चांगली दोस्ती आहे तुमची. परी सांगत असते तुम्हा दोघांबद्दल.
आणि आर्यन म्हणाला, काय करणार, या सगळ्या लेडीजमध्ये मी एकटा बॉय होतो लहानपणापासून, पराग तर असून नसल्यासारखा. आणि ऋषी, मी तुला फ्रेंडशिप ऑफर करण्यापूर्वी खूप विचार केला. आणि रिअली आय एम व्हेरी सॉरी, मी तुला असं काही म्हणालो असेल रागात तर मला माफ कर. आणि ऋषी म्हणाला, इट्स ओके मिस्टर आर्यन, मिसअंडरस्टँडिंग होतं कधी कधी माणसाचं, पण ज्याचा शेवट गोड ते सगळं गोड. आणि तूही चिडला होतास, तुझ्या बेस्ट फ्रेंडला त्रास होतोय म्हणून मला कळतंय. मग आता दोघांनीही बऱ्याच गप्पा मारल्या. दोघेही आपल्या आपल्या वडिलांबद्दल भरभरून बोलत होते. आनंदाच्या आर्यनच्या आणि ऋषीच्या बोलण्यात आपल्या आपल्या वडिलांविषयीचा अभिमान, गर्व, आदर खरंच ओसंडून वाहत होता. ऋषीचे वडील राघवसुद्धा खूप प्रामाणिक होते, हे आता आर्यनला त्याच्या बोलण्यातून कळलं. आणि मग दोघेही घरी गेले. आणि मग दुसऱ्या दिवशी मधू कॉलेजनंतर संग्रामला भेटली. आणि आता तर मधूला संग्रामच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्याची रोज इच्छा व्हायची. ती संग्रामच्या लाईफमध्ये खूप इंटरेस्ट घ्यायला लागली होती. आणि आज तिनं जेव्हा त्याला बघितला तर संग्राम खूपच टेन्शनमध्ये होता. आणि मधू म्हणाली, संग्राम आता काय झालं, तुझ्या घरच्यांनी आणखीन काय केलं, त्या नैनाने तुझ्या वहिनीने पुन्हा तुझा अपमान केला का? संग्राम म्हणाला, नाही मधू, काल असं काही नाही झालं, पण त्याच्याही पेक्षा खूप भयानक गोष्ट घडली. मधू म्हणाली, म्हणजे काय झालं? संग्राम म्हणाला, माझ्या वहिनीची एक दूरची बहीण आहे डिंपल, आणि अचानकच तिला मी खूप आवडतो आणि तिला माझ्यासोबत लग्न करायचं. आणि मला नक्कीच माहीत आहे की हे सगळं माझ्या वहिनीच्या सांगण्यावरून ती करत आहे. आमच्या घरात सगळेजण वहिनीचं ऐकतात ना, आणि मीच तेवढा तिला विरोध करतो. आणि वहिनीला आवडत नाही तिच्या विरोधात कोणी गेलं तर, आणि त्याचाच बदला घेण्यासाठी ती हे सगळं करते. आणि मधू हे ऐकून थक्क झाली आणि म्हणाली, माय गॉड, काय इगोस्टिक बाई आहे तुझी वहिनी. पुरुषांवर हुकूम गाजवायची इतकी किती हौस आहे तिला. ती तर नरभक्षक आहे असं म्हणावं लागेल. आणि संग्राम म्हणाला, अगदी बरोबर आहे, तशीच आहे ती. मग संग्राम आता तू काय करशील, असं मधू म्हणाली. संग्राम म्हणाला, परवा हॉटेलमध्ये गेल्यानंतर कोणीतरी 2 बुजुर्ग व्यक्तींनी म्हणे तिचं ऐकलं नाही म्हणून, आणि खूप हसत होते ते म्हणून ती खूप चिडली होती. आणि त्याचा सगळा राग तिनं घरी येऊन काढला माझ्यावर, मला चप्पल उचलायला लावली. तिला कायम पुरुषांना तिच्या पायाखाली ठेवायला आवडतं. मधू म्हणाली, तसंच वाटतंय तिच्याकडे बघून, पण संग्राम आता तू काय करशील, तुझे मम्मी पप्पा तर तुझ्यावर बर्डन आणणार, आणि नेहमीप्रमाणे तू त्यांच्या दबावाला बळी पडशील का? आणि संग्राम म्हणाला, नाही, पण काय करू गं मधू, शेवटी फॅमिली आहे ना, विचार तर करावाच लागतो. मी कधीच माझा मान सन्मान माझ्या फॅमिलीच्या प्रेमाच्या आड येऊ दिला नाही, पण माझ्या घरच्यांना माझं मन कळलं नाही. मधू, लहानपणापासून मी मम्मीनं पप्पांनी मला प्रेमानं जवळ घेण्याची वाट बघायचो, पण माझी मम्मी कधी प्रेमाने जवळ घेतच नव्हती. तिला सारख्या पार्ट्या करायला आवडायचं, आणि पार्टीमध्ये गेलो की ती माझ्या दादाला जवळ घ्यायची आणि मला लपवून फक्त त्याचीच ओळख करून द्यायची की हा माझा मुलगा आहे म्हणून. आणि समोरून तिला भेटणारे तिला आठवण करून द्यायचे आणि म्हणायचे, अगं तुला तर 2 मुलं आहेत ना, मग दुसरा कुठे आहे? आणि तेव्हा ती नाइलाजानं मला बोलवायची. घरी गेस्ट आले तर मला म्हणायची, बाहेर येऊ नकोस. मधू, असं कोणी करतं का गं? माझा रंग सावळा आहे, मी या घरात शोभून दिसत नाही, त्याला मी काय करू? म्हणून मग कुणीच माझ्यावर प्रेम करायचं नाही का? मी कोणाला आवडणारच नाही का? सगळ्यांनी कायम मला असंच लाथाडायचं का? असं म्हणून संग्राम सॅड झाला. आणि आता हे ऐकलं आणि मधूला वाईट वाटलं, आणि तिनं संग्रामच्या हातावर हात ठेवला आणि संग्रामचे अश्रू तिच्या हातावर गळाले. आणि आता एका बंगल्यामध्ये अर्जुनच्या फोटोकडे रागात एक 20-25-26 वर्षाचा तरुण बघत होता, ड्रिंक करत होता. आणि तो अर्जुनच्या फोटोवर डोळे रोखून म्हणाला, आय होप आतापर्यंत माझा निरोप त्याच्या शहजादीनं त्याच्यापर्यंत पोहोचवला सुद्धा असेल. आणि तो अर्जुन देसाई इतका हुशार आहेच की मी नक्की आहे तरी कोण हे शोधण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असेल, पण मी त्याच्या बापाला सुद्धा सापडणार नाही. त्यानं माझ्यासमोर माझ्या वडिलांना जिवंत जाळलं ना, आता त्याची वारी. मी त्याला जिवंतपणे चितेवर झोपवणार. त्यानं माझा बाप संपवला आणि मी आता त्याचा वंश संपवणार.
असं ऐकलंय आर्यन देसाईची बायको प्रेग्नेंट आहे आणि खूपच खुश आहे देसाई फॅमिली. मग आता त्यांना हा आनंद, ती खुशी मातममध्ये कशी बदलायची हे चांगलंच ठाऊक आहे मला. आणि त्याचा PA म्हणाला, बॉस पण तुम्ही करणार काय? आणि तो म्हणाला, खून का बदला खून आणि अपमानाचा बदला अपमान. त्यानं माझ्या डॅडीचा खून केला माझ्यासमोर, मग मी सुद्धा त्याचा बदला घेणार आणि त्याचा वारस जन्माला येण्याआधीच संपवणार, असं म्हणून त्यानं रागात अर्जुनच्या फोटोवर फुल्या मारल्या. मग आता डिम्पलचा बर्थडे होता. तिनं नयनाला फोन केला आणि म्हणाली, दी तू कधी येतेस संग्रामला घेऊन? आज आपण एंगेजमेंट तर करूया, पण आजपासूनच त्याचा अपमान करायला सुरू करू. आज त्याचा वेटर बनवते की नाही बघच तू. मग नयना तिच्या घरच्यांना घेऊन तिकडे निघाली आणि संग्रामच्या आईला म्हणाली, मम्मी संग्राम तयार आहे की नाही तुम्ही विचारलं का? आणि संग्रामची मम्मी म्हणाली, नयना अगं संग्राम अजून आलाच नाही तर कसं विचारणार, आणि मला वाटतं की त्याच्या मनाविरोधात काही नको करायला. तसं नयनाला राग आला आणि ती म्हणाली, मम्मी माझ्या डॅडींना सुद्धा असं वाटतं की हे व्हावं. तुमच्या मुलाला दुसरी कोणती मुलगी मिळणार आहे? अहो डिम्पल किती ब्युटिफुल आहे, उलट त्याचं भाग्य किती चांगलं आहे. ते डिम्पलसारखी मुलगी त्याला स्वतः होऊन मागणी घालत आहे. आणि तुम्ही माझ्या डॅडीचं नाही ऐकलं तर त्यांचा अपमान होईल आणि मग ते काय करतील माहीत आहे ना. आणि आता हे ऐकून संग्रामची मम्मी कोड्यातच पडली. तिनं संग्रामला लगेच फोन केला आणि म्हणाली, तू घरी ये, आपल्याला डिम्पलच्या बर्थडे पार्टीत जायचं आहे. संग्राम आता घरी येतच होता. त्याला वाटलं की आता घरी येऊच नाही, हे अजूनसुद्धा माझी वाट बघतच आहेत का. शेवटी आता संग्राम आला आणि त्याची मम्मीनं त्याला तयार व्हायला सांगितलं आणि नाईलाजाने तो तयार होऊन पार्टीमध्ये गेला. आणि तिथं गेल्यानंतर तो असाच एकटा बसायचा. नेहमीप्रमाणे त्याच्याशी कोणी बोलत नव्हतं. आणि तिथे डिम्पल आली आणि म्हणाली, हाय संग्राम, तू तर अजून मला बर्थडे विशसुद्धा केलं नाही. आणि तिनं पर्समधून रुमाल काढला आणि रुमाल काढता काढता काही वस्तूसुद्धा जमिनीवर फेकल्या आणि स्वतःच म्हणाली, ओफ संग्राम प्लीज ते उचलून देतोस का, मला ड्रेसमुळे वागता येत नाही. आणि झालं, संग्रामचा अपमान करायला सुरुवात झाली. संग्रामने आता सौजन्य म्हणून गुपचूप ते उचलून दिलं आणि डिम्पल म्हणाली, संग्राम आय वॉन्ट मॅरी यू. तशी मी माझ्या घरी बोलली आहे, तुझं काय मत आहे? मी तुला आवडते का? मला सांग, मी लगेच अनाउन्समेंट करते आणि आपली एंगेजमेंट इथेच होईल. आणि संग्राम म्हणाला, डिम्पल मला खरंच तुझ्याशी लग्न करायचं नाही. माझ्या अपेक्षा बायकोबद्दलच्या खूप वेगळ्या आहेत आणि त्यात तू कुठेच बसत नाही आणि माझ्या मागे लागून खरंच काही होणार नाही. आणि डिम्पलला आता राग आला आणि म्हणाली, तुझ्या अपेक्षा? ओ माय गॉड, तुला असं वाटत नाही का तू तुझ्या अवकातीपेक्षा जास्तच बोलतोय? अरे माझ्यासारखी मुलगी तुला समोरून मागणी घालत असताना तू म्हणतोस की मी तुला पसंत नाही आणि तुझी अपेक्षा दुसऱ्याच आहेत, म्हणजे तुला आता स्वर्गातून अप्सरा येईल तुझ्यासाठी असं वाटतंय का? हाऊ फनी. आणि ते ऐकून डिम्पलच्या मैत्रिणी नयनासुद्धा तिथं आल्या आणि हसायला लागल्या. आणि नयना म्हणाली, सी हिअर, बघा याचा रंग बघा, याची अवकात बघा, याची कमाई बघा, आणि याला डिम्पलसारखी मुलगी नको. मग कशी मुलगी हवी तुला? ऐश्वर्या राय हवी का? बट सॉरी, तुला ना तुझ्यासारखीच एखादी ब्लॅक मुलगी भेटेल. आणि एक मिनिट, कॅन यू इमॅजिन गर्ल्स, 2 ब्लॅक माणसांची मुलं कशी होतील? शी याक, मला तर मुलं झाली ना तर मी याच्या मुलांसोबत त्यांना खेळूसुद्धा देणार नाही. असं म्हणून नयना त्याचा अपमान करत होती. आणि डिम्पलच्या मैत्रिणी म्हणाल्या, संग्राम तू पार्लरमध्ये का जात नाहीस? नाही. नयना म्हणाले, अगं त्याच्याकडे इतके पैसे कुठे आहेत? जे काही घरात खातात पितात ते माझ्या डॅडीच्या मेहरबानीमुळे, आणि याचा पगार तर याच्या बस तिकिटावरच संपून जातो. आणि एक मैत्रीण म्हणाली, ओ माय गॉड, असं आहे का? मग संग्राम आम्ही ना तुझ्यासाठी काहीतरी करतो, हां, आय मीन 500 रुपये वर्गणी काढतो आणि तुला देतो, मग तर झालं. आणि हसत होत्या त्या त्याचा अपमान करून. संग्राम मान खाली घालून उभा होता आणि सगळ्याच त्याला हसत होत्या. तर अशा या हाय प्रोफाईल मुली संग्रामचा अपमान करत होत्या. इतक्यात संग्रामची मम्मी तिथं आली आणि त्याला म्हणाली, संग्राम तू तयार आहेस की नाही बोल? डिम्पलचे वडीलसुद्धा विचारत होते. अरे खूप मोठी पार्टी आहे, डिम्पल येताना खूप सगळी ज्वेलरी घेऊन येणार आहे, नाहीतर तुझ्याशी कोण लग्न करणार आहे सांग बरं?
तुला तर एखादी गर्लफ्रेंडसुद्धा नाही. आणि जर तुझं बाहेर काही असतं तर मी मान्य केलं असतं, पण तसं काहीच नाही. मग डिम्पलशी लग्न कर तू, ऐक माझं. आणि संग्राम तिला टाळण्यासाठी म्हणाला, मम्मी आहे, माझं बाहेर काहीतरी आहे. नैना म्हणाली, कोण मुलगी आहे जे तुझ्या प्रेमात पडली? कोणीतरी आंधळीच असावी जे तुला न बघता प्रेमात पडली. आणि संग्राम म्हणाला, आहे एक मुलगी, आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करतो आणि थोडंसं सेटल झाल्यानंतर आम्ही लग्न करणार आहे. मी तिला फसवू नाही शकत आणि ती या डिम्पलपेक्षा खूप चांगली आहे, असं म्हणून तो तिथून निघाला. पण आता नैना म्हणाली, तू खोटं बोलतोस. मम्मी त्याला म्हणावं, अशी मुलगी जर असेल तर सरळ आमच्यासमोर घेऊन ये भेटायला, नाहीतर सरळ डिम्पलसोबत लग्न कर. संग्रामची मम्मी संग्रामला म्हणाली, संग्राम ती मुलगी आम्हाला भेटायला घेऊन ये, बघूच कोण आहे ती. आणि जे कोणी असेल ते लग्न करून येताना ज्वेलरी आणि कॅश घेऊन आलं पाहिजे, लक्षात ठेव. आणि आता संग्राम पुन्हा अडचणीत आला. आता कोणती मुलगी यांच्यासमोर आणून उभा करू, असं त्याला वाटलं. मग आता ऋषी आणि परी साऊथला निघून गेले आणि इकडे अर्जुनच्या घरातली स्वीटीची काळजी घेणारी मोलकरीण घरी गेली. आणि दुसऱ्या दिवशी परत कामावर येताना तिचा ॲक्सिडेंट झाला आणि ती मेली. पण हा ॲक्सिडेंटसुद्धा घडवून आणलेला होता मुद्दाम. आणि तन्वीला स्वीटीसाठी दुसरी मोलकरीण हवी होती आणि मोलकरणीसाठी जाहिरात दिली स्वीटीसाठी. तसंच सतत तिच्यासोबत असणारी एक मोलकरीण पाहिजे म्हणून. आणि काही तरुण मुली स्त्रिया इंटरव्ह्यूसाठी आल्या. सगळेजण लाईनमध्ये उभा राहिल्या होत्या. त्यात एक अचानक बाई आली आणि ती सगळ्याजणींना म्हणाली, ही नोकरी मलाच मिळणार आहे, कारण आधीची नोकरीण मेली, ती माझी बहीण होती आणि मला तिच्या जागी घेणार आहेत. तुम्ही सगळ्याजणी दुसरीकडे जा, ट्राय करा, उगीच टाईम वेस्ट करू नका. आणि त्या सगळ्याजणी गेल्या आणि तन्वी म्हणाली, हे काय सगळे गेले पण? आणि ती बाई म्हणाली, मॅडम सगळेजण दुसरीकडे गेल्या, त्यांना इथे नको होतं. इतक्यात स्वीटी आली आणि तिला बघून ती बाई म्हणाली, मॅडम यांची काळजी घ्यायची आहे का? मी तयार आहे, मला ही नोकरी मिळेल का? आता सगळ्याच मोलकरणी गेल्या होत्या आणि मग तन्वीसुद्धा म्हणाली, ठीक आहे, तू ये उद्यापासून. आणि मग ती मुलगी बाहेर गेली. तिने लगेच तिच्या बॉसला फोन केला आणि सांगितलं की अर्जुन देसाईच्या घरात मी घुसले, आता पुढे काय करायचं? आणि तो तरुण तिला म्हणाला, गुड जॉब, कोणत्याही अडचणीशिवाय तू पहिला टप्पा पार पाडलास. आता थोडे दिवस थांब त्यांच्या घरात आणि त्यांच्या मनात जागा मिळव, मग मी सांगतो काय करायचं. असं म्हणून त्यानं रागात आरशात बघितलं आणि आता तो एक नवीनच चेहरा होता. आणि त्याचं आणि अर्जुनचं इतकं हार्डवर्क का आहे हे पाहणं पुढं इंटरेस्टिंग ठरेल. आणि आता स्वीटीचं बाळ सेफ असेल का हेही बघूया. आणि आता संग्राम कोणाला त्याची गर्लफ्रेंड म्हणून त्याच्या घरी घेऊन जाईल याचंही त्याला कोडं पडलं होतं. मग आता एके दिवशी सकाळी स्वीटी बाथरूममध्ये गेली आणि तिथलं साहित्य खाली पडण्याचा खूप मोठा आवाज आला आणि स्वीटी जोरात ओरडली. आर्यन खूप घाबरला आणि पळत गेला आणि तिला उचलून आणली. आणि स्वीटी पोटावर हात ठेवून ओरडत होती. आर्यन आपलं बाळ असं म्हणून ती रडत होती आणि तो खूप घाबरला. त्याच्या तर तोंडचं पाणीच पळालं. आणि मी मॉमला बोलवून आणतो असं तो म्हणाला. आणि इतक्यात स्वीटी हसायला लागली आणि म्हणाली, एप्रिल फुल रेनबो. आर्यनने तिच्याकडे खूप रागात बघितलं आणि म्हणाला, गंदा मजाक. आणि बाहेर उभं राहून ऐकणारी ती मोलकरीण मनात म्हणाली, पण हेच एप्रिल फूल आता खरं होणार आहे. जस्ट वेट अँड वॉच.